मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले. मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले. परमेश्वर नाही घोकत मन मम बसले. परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी. परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी. का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले. स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही. स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही. तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही. उठतात तमावर त्याची पाऊल चिन्हे. उठतात तमावर त्याची पाऊल चिन्हे. त्यांनाच पुससी तू आहे की तो नाही. त्यांनाच पुससी तू आहे की तो नाही. नमस्कार. कवितेचं पान काव्य श्राव्य मैफिलीतल्या आजच्या भागात मी मधुराणी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज पुन्हा एकदा माझ्या हातात आहे कविवर्य कुसुमाग्रज ह्यांचा रसयात्रा हा कविता संग्रह. वेगवेगळ्या कविता संग्रहातून प्रकाशित झालेल्या काही निवडक कवितांचं याच्यात संकलन आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशनचं हे प्रकाशन आहे आणि कविवर्य बाभ बोरकर आणि शंकर वैद्य यांनी हे संपादित केलंय. यातल्या काही कविता मी मागच्या भागात ऐकवल्या आहेत, त्या तुम्ही ऐकल्या असतीलच. आता आजच्या भागात अशाच अजून काही कविता. पुढची कविता आहे पुन्हा एकदा प्रेमकविता. अत्यंत निरागस अशी प्रेमकविता आहे. यातले प्रियकर प्रेयसी दोघही जण एकमेकांच्या प्रेमात आहेत, एकमेकांवर भाळलेले आहेत, पण कदाचित अजून त्यांनी ह्याचा उच्चार केलेला नाही आहे. या प्रियकराला अचानक ती प्रेयसी त्याच्या समोर येते आणि त्या प्रेयसीच्या समोर तो प्रियकर येतो. त्यांची नजर जेव्हा भेटते तेव्हा तिची जी काही अवस्था होते त्या अवस्थेचं वर्णन यात केलंय. ती जरी बोलत नसली, काही सांगत नसली, तरी तिची ही अवस्था सगळं सांगून जाते आणि ते फक्त त्यालाच कळेल असं नाही, आजूबाजूलाही कळेल इतकं हे स्पष्ट आहे. सुरुवातीला या संपूर्ण तिच्या अवस्थेचं वर्णन केल्यानंतर शेवटच्या कडव्यामध्ये तो प्रियकर तिला जे सांगतो ते त्याचं सांगणं हा या कवितेचा उच्चांक आहे असं म्हणायला हरकत नाही. कवितेचं नाव आहे भावमोहन. तुझ्या पापण्यांच्या आत काय साठले दाटले. तुझ्या पापण्यांच्या आत काय साठले दाटले. दोन ओठांच्या दलात दव कोणते गोठले. उपचाराचे बोलणे मध्ये तुटून थांबले. क्षण अशब्द रिकामे युगाप्रमाणे लांबले. उपचाराचे बोलणे मध्ये तुटून थांबले. क्षण अशब्द रिकामे युगाप्रमाणे लांबले. नेत्र मिळाले नेत्रास. नेत्र मिळाले नेत्रास नीट केलेस कुंतल. जरा कापत्या कराने घेसी ओढून अंचल. गोंधळल्या गालावरी स्मित उमले अधुरे. गोंधळल्या गालावरी स्मित उमले अधुरे. शब्द डोकावती काही ओठामधून घाबरे. उभे संकोचाच्या आड त्याची दिसली सावली. उभे संकोचाच्या आड त्याची दिसली सावली. लाल रंगत उशेची मेघामध्ये न मावली. नको सांगूस कधीही. नको सांगूस कधीही काय सांगायचे आहे. नको सांगूस कधीही काय सांगायचे आहे. अशा भावमोहनाचा अंत अक्षरात आहे. अशा भावमोहनाचा अंत अक्षरात आहे. अंत अक्षरात आहे. पुढची कविता आहे आम्ही दोघे.
आम्ही दोघे मधले हे दोघही जण हे आपल्या आतच आहेत, आपल्या आतच असतात. आपण बऱ्याचदा बोलता बोलता सहज असं म्हणतो की माझा एक आवाज असा म्हणतोय. जीव आणि शिवाची जोडी असते. आपलं हे संपूर्ण अस्तित्व म्हणजे जीवाशिवाची जोडी म्हणतो आपण त्याला. हा एक जण हा लौकिकात मटिरियल वर्ल्डमध्ये रमलेला आहे, गुंतलेला आहे. तर दुसऱ्याला मात्र अलौकिकाची ओढ आहे. तो ह्या सगळ्यातनं त्याचा पाय त्याला खरं तर मोकळा करायचा आहे. त्याची वेगळीच गोडी आहे, त्याची वेगळीच ओढ आहे. पण हे दोघंही एकाच वेळेला आपल्या आत असतात, राहतात आणि आपण त्यांच्याबरोबर राहत असतो. असे हे दोघं जण त्यांच्याविषयी बोलताना कुसुमाग्रज म्हणतात, मी आणिक मी आम्ही दोघे एक घरामधले रहिवासी. मी आणिक मी आम्ही दोघे एक घरामधले रहिवासी. दोन गावचे दोन दिशांचे हा रत येथे हा वनवासी. हा व्यवहारी रंगुनी जातो हिशोब करतो रुपये आणा. हा व्यवहारी रंगुनी जातो हिशोब करतो रुपये आणे. नक्षत्रांच्या यात्रेतील तो ऐकत राही अबोध गाणे. मित्र सख्यांचा मेळा जेथे तेथे त्याचे विसावते मन. मित्र सख्यांचा मेळा जेथे तेथे त्याचे विसावते मन. हा एकाकी, हा एकाकी हृदय व्यथेला नाही त्याच्या कुठले सांत्वन. नीती रीतीचा विवेक याला, नीती रीतीचा विवेक याला प्रवाह घाटामधून वाहे. स्वैर नागर नागर जगितो कसले बंधन तयानस आहे. अली परीहा गर्दी मधुनी विहार करतो रसज्ञ मार्मिक. अली परीहा गर्दी मधुनी विहार करतो रसज्ञ मार्मिक. शून्य पथी तो चिरंतनाच्या ओझे घेऊन चाले यात्रिक. मी आणिक मी आम्ही दोघे वस्तीसाठी एक परी घर. मी आणि मी आम्ही दोघे वस्तीसाठी एक परी घर. दोन ध्रुवांचे मिलन येथे, दोन ध्रुवांचे मिलन येथे. दोन ध्रुवांतील राखुनी अंतर, दोन ध्रुवांतील राखुनी अंतर. मला बऱ्याचदा असं वाटतं ना की एका विशिष्ट वयापर्यंत निसर्गातल्या काही घटनांमागचं कार्यकारण भाव किंवा त्यामागचं सायन्स विज्ञान लहान मुलांना कळूच नाही. आता माझी मुलगी 7 वर्षाची आहे. तिला हळूहळू शाळेत काय काय शिकवायला लागलेत. पण मला कधी कधी असं वाटतं का शिकवते त्यांना एवढ्या लवकर. वॉटर सायकल, पाऊस का पडतो वगैरे यामागचं विज्ञान नका हो शिकवू. असे आकाशात ढग अचानक दाटून येतात आणि आकाशातून थेंबांचा वर्षाव होतो. त्याविषयी तिला जे कुतूहल वाटते, जी मजा वाटतेय, ती मजा तशीच राहू द्या ना काही वर्ष. हे आत्ताच तिला शिकवून त्यातली गंमत घालवू नका प्लीज, असं मला वाटतं. तसंच कवी मनांचं होत असेल. म्हणजे चंद्रासारखी गोष्ट त्यांच्यासाठी नेहमीच एक प्रेमाचं प्रतीक, गूढ आणि रोमॅन्टिक अशी भावना या चंद्राशी आपली जोडली गेलेली असते, विशेषतः कवींची. आणि तो पृथ्वीपासनं किती लांब, किती कक्षेत तो पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो कसा तयार झाला आहे आणि तिथे वस्ती आहे का नाही आहे आणि त्यामागचं हे सगळं विज्ञान कवी मंडळींना नसतं ऐकायचं. पण ह्या अशा लोभस चंद्रावर जेव्हा विज्ञानाद्वारे माणसाने पाय ठेवला तेव्हा हे अंतर पारच केलं हो, चंद्रामधलं आणि आपल्या कुतूहलामधलं.
तेव्हा या कवी मनांना तडे गेले असतील का? काय माहित. कुसुमाग्रजांनी याच विषयावर लिहिलेली ही कविता आहे. हा चंद्र. त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते. त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते. त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसोनी माकड, मानव, कुत्रा यांना जाता येते. या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही. हाही नभाचा मान करी पण लक्ष मनाच्या इंद्रगृहातुनी भटकत राही. नटखट मोठा डोंगी सोंगी लिंबोणीच्या झाडा मागे केव्हा लपतो मुलाप्रमाणे. नटखट मोठा ढोंगी सोंगी लिंबोणीच्या झाडा मागे केव्हा लपतो मुलाप्रमाणे. पीन सणांच्या दरेत केव्हा चुरून जातो कुलाप्रमाणे. भग्न मंदिरावरी केधवा बृहस्पती सम करतो चिंतन. वा. भग्न मंदिरावरी केधवा बृहस्पती सम करतो चिंतन. कधी बावळा तळ्यात बुडतो, थरथर कापत बघतो आतून. तटघुमटावर केव्हा चढतो, कधी विदूषक पाणवठ्यावर घसरुनी पडतो. कुठे घराच्या कौलारातुनी उतरून खाली शेजेवरती, तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो. वा. परत एकदा ऐकवते. कुठे घराच्या कौलारातुनी उतरून खाली शेजेवरती, तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो. कधी कोणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊन जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो. वा. अशा बिलंदर अनंत फंदी या चंद्राचे, अशा बिलंदर अनंत फंदी या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते. त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावूनी शास्त्रज्ञांना चढता येते. रसिक मनांना या चंद्राला पळभर केव्हा जळात वा डोळ्यातच केवळ धरता येते. जळात वा डोळ्यातच केवळ धरता येते. वा वा वा, क्या बात है. ज्येष्ठ नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागूंबरोबर मी पहिले काही एपिसोड केले होते कवितेचं पानचे, आणि ते दोन्ही एपिसोड कुसुमाग्रजांवरती होते. कुसुमाग्रज हे डॉक्टर लागूंचे अत्यंत आवडते कवी. खूपच ओढ होती त्यांच्या साहित्याविषयी डॉक्टरांना, आणि खूपच प्रेम होतं. त्यांच्याशी अनेक विषयांवरती गप्पा झाल्या. कुसुमाग्रजांच्या काव्यावरती गप्पा झाल्या. तेव्हा मी त्यांना विचारलं की डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं, तात्यासाहेब हे आस्तिक होते का नास्तिक होते, त्यांच्या साहित्यातून तुम्हाला काय वाटतं. त्यावर डॉक्टर म्हणाले होते की माझा असा अंदाज आहे की ते पूर्णपणे नास्तिक नव्हते, पण मूर्तीपूजकही नव्हते. त्यांच्या कवितातून ह्या प्रश्नाचा ठाव घ्यायचा अनेकांनी अनेकदा प्रयत्न केलाय. याच विषयावरची एक कविता आहे त्यांची. कवितेचं नाव आहे जोगीण. त्यात ते म्हणतायत, मला हवी आहे नास्तिकता, मला हवी आहे नास्तिकता, पण सहस्त्र वर्षे मनाला मिठी घालून बसलेली ही आस्तिकता होत नाही दूर माझ्यापासून. मला हवी आहे नास्तिकता, पण सहस्त्र वर्षे मनाला मिठी घालून बसलेली ही आस्तिकता होत नाही दूर माझ्यापासून. रंगमंचावरील दिव्यांच्या प्रकाशात व्याध्याच्या नक्षत्रासारखी विविध रंगात उमलणारी
सुरेल पदन्यास करीत माझ्या अंतःकरणात प्रवेश करणारी ती मोहक नृत्यांगना उभी आहे माझ्या मंदिराच्या दाराशी. पण मलिन वस्त्रे परिधान करून गहन काळोखात गुरफटलेली एक तारीवर एकच गीत गाणारी ही उदासी मितभाषी जोगीण मान टेकून दरवाजाच्या स्तंभावरती बसली आहे वाट अडवून प्रवेशाच्या पायरीवर. मला हवी आहे नास्तिकता, मला हवी आहे नास्तिकता, पण सहस्त्र वर्षे मनाला मिठी घालून बसलेली ही आस्तिकता होत नाही दूर माझ्यापासून, होत नाही दूर माझ्यापासून. पुढची कविता आहे जीर्ण देवळापुढे. एका पडक्या देवळाच्या पायऱ्यांवर एक छोटीशी एकाकी पणती, एकुलती एक पणती जळतीये. बाहेर भयाण अंधार आहे, उदास असा एकांत आहे. शिशासारखी दाटून आलेली भयंकर रात्र आहे आणि असे सारं चित्र असतानाही हे देऊळ पडकं आहे, आत मूर्ती देखील नाही आणि तरीही ती बिचारी पणती जळतीये. आणि का कोणाला माहिती नाही, पण प्रकाश देते. स्वतःला आवरून, भीती शंका सावरून अखंड प्रकाश देते. काय सांगायचं यातून कवीला? कदाचित आपल्या व्यक्तित्वाचं चित्र तर नाही आहे, पण काही म्हणा ही कविता आपल्याला, ही पणती आपल्याला आतमध्ये कुठेतरी चटका लावून जाते, एवढं नक्की. आणि एक संपूर्ण त्या एकाकीपणाचं, त्या गूढ अंधाराचं चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण करण्याचं आणि आपल्याला अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य या कवितेत. ऐकूया. जीर्ण देवळापुढे. उदास अंधारात एकली जळत असे ज्योती, उदास अंधारात एकली जळत असे ज्योती, जीर्ण देवळा पुढे नदीवर या पारावरती, घिरट्या घाली अवखळ वारा बावरून या जाय, घिरट्या घाली अवखळ वारा बावरून या जाय, फडफडवी चिमुकले पाखरू सोनेरी काय, भयंकर एकांतात देतना साद तिला कोणी, भयंकर एकांतात देतना साद तिला कोणी, ऐकत राही तळी चिऱ्यांशी कुजबुजते पाणी, शिशाप्रमाणे दाटून पडली सभोवती रात्र, शिशाप्रमाणे दाटून पडली सभोवती रात्र, डोहावरती बिंब शलाका थरथरती मात्र, अबल अंतरातील रोधुनी भीती आशंका, अबल अंतरातील रोधुनी भीती आशंका, उधळीत राही काळोखावर तेजाच्या कणिका, तेज तेही पण अंधुक अपुरे इवलीशी वात, तेज तेही पण अंधुक अपुरे इवलीशी वात, उघडून जबडा प्रकाश गिळते भयाण ती रात, तशीच तडफड करीत राही तेवते ती ज्योती, तशीच तडफड करीत राही तेवत ती ज्योती, उजळ पायऱ्या करी जरीना मंदिरवा मूर्ती, उजळ पायऱ्या करी जरीना मंदिरवा मूर्ती, मंदिरवा मूर्ती. या संपूर्ण भवसागरामध्ये आपण कशासाठी होत, आपला नक्की रोल काय आहे, ह्या विचारांनी अंतर्मुख करून टाकणारी ही कविता आहे. पुढची कविता आहे कोण. बसलो असता निवांत रात्री टकटक झाली दारावरती, बसलो असता निवांत रात्री टकटक झाली दारावरती, दार उघडता आत सरकली कोणी व्यक्ती,
बारीकतेने बघता कळले, हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती. परत एकदा ऐकते. बसलो असता निवांत रात्री, टकटक झाली दारावरती. दार उघडता आत सरकली कोणी व्यक्ती. बारीकतेने बघता कळले, हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती. घाबरलो मी, चाचरलो मी, पुसले त्याला कोण कशाला. स्मित संभावित करून म्हणे तो, पिशाच्च मी तव. स्मित संभावित करून म्हणे तो, पिशाच्च मी तव. गतकालाच्या थडग्यामधला निवास कोंदट असह्य झाला म्हणून आलो. मालक जेथे तिथेच थारा मिळे आम्हाला. पिशाच्च पण ते होते माझे, आपुलकीने स्वागत केले. गप्पा झाल्या. पिशाच्च पण ते होते माझे, आपुलकीने स्वागत केले. गप्पा झाल्या. दूरपणाचे अंतर तुटले, आठवणींचे पर्व चाळीता काळीज कढले. वाद बखेडे कधी पेटता, बंदिवान वाघास मखवळून. चिडून बोललो परस्परांना, स्वरही चढले. अखेर होता पहाट गेला, एक आमच्या मधला निघुनी. अखेर होता पहाट गेला, एक आमच्या मधला निघुनी. गेला कोणनी कोण राहिला. गेला कोणनी कोण राहिला, हे मजा आता जन्मभराचे कोडे पडले. हे मजा आता जन्मभराचे कोडे पडले. कधी कधी काही भावनांना ना शब्दात नाही पकडता येत, त्याला शब्दरूप देताच येत नाही. ते बरंचसं त्याच्या पलीकडचं असतं. अशीच एक कविता आहे कुसुमाग्रजांची, वगैरे. कधी तुझ्यास्तव मनात भरते, मेघ पिणारे चांदल नाते. दवात जे घर बांधून राही, पणते नाही प्रेम वगैरे. कधी तुझ्यास्तव मनात भरते, मेघ पिणारे चांदल नाते. दवात जे घर बांधून राही, पणते नाही प्रेम वगैरे. तव शरीरातून कधी पेटती, लाल किरमिजी हजार ज्योती. तव शरीरातून कधी पेटती, लाल किरमिजी हजार ज्योती. त्यात मिळाया पतंग होतो, परी नसे तो काम वगैरे. कधी शिवालय पांघरुनी तू, समोर येता विरती हेतू. वा. कधी शिवालय पांघरुनी तू, समोर येता विरती हेतू. मनात उरते मात्र समर्पण, मी नसतो पण भक्त वगैरे. रंगीत असले धुके धराया, सार्थ शब्द हे अपरे वाया. रंगीत असले धुके धराया, सार्थ शब्द हे अपरे वाया. त्या पलीकडचा एक जरासा दिसे बरासा फक्त वगैरे. त्या पलीकडचा एक जरासा दिसे बरासा फक्त वगैरे. फक्त वगैरे. पुढची कविता आहे सूर्यफूल. सूर्यफुलाविषयी आपल्याला माहितीच आहे की ज्या दिशेला सूर्य असेल त्या दिशेला त्या सूर्यफुलाचं मुख असतं. आणि हा कवी त्या सूर्यफुलाला विचारतोय की का पाखडतोयस तू स्वतःचा जीव त्या सूर्यापायी. का जीवा वळण टाकतोयस. त्याला तुझं काही आहे का तरी. सूर्याला तू दिसतोयस का तरी. त्याच्या लेखी तुझी काही किंमत तरी आहे का. आणि त्यावर सूर्यफुलाने दिलेलं उत्तर इतकं सुरेख. कविता ऐकूया. पाखडसी सूर्यास्तव सूर्यफुला व्यर्थ जीवा. पाखडसी सूर्यास्तव सूर्यफुला व्यर्थ जीवा. निर्दय त्या अग्नीला भक्तीचा नचकेवा. वेड्यापरी अनुसरसी दिनभर त्या तेजासी. दिसशीलही त्या सन तू देखत जो सर्वांना. उत्तरले ते मजला आत्मार्पण अंध असे. उत्तरले ते मजला आत्मार्पण अंध असे. अणुरेणुत देहाच्या केवळ भक्ती विलसे. सुफलित हो वा नच हो,
सुफलित हो वा नच हो, पूजन नच खंडित हो, भक्तीस आरंभ असे नाही परी असत तिला. तेजोनिधी येता तो तळपत उदयाद्रिवरी, तेजोनिधी येता तो तळपत उदयाद्रिवरी, अग्निकिरण अगणितया धगधगती देहभरी. भूवरमी तो व्योमी, भूवरमी तो व्योमी, तो अपार पामरमी. सर्वंकष दृष्टीस त्या दिसणारही मी नाही, दिसणारही मी नाही, कळणार न पूजाही. ओलांडून जाईल तो कनक रथातून मही. किरणांना मावळत्या अभिवादन करून त्या, किरणांना मावळत्या अभिवादन करून त्या, जाईन मातीत मिळुनी, त्यातच मज मोक्ष असे, त्यातच मज मोक्ष असे, त्यातच मज मोक्ष असे. आता या भागातली शेवटची कविता ऐकवतेय. कवितेचं नाव आहे झाड. एकदा मध्यरात्रीच्या नीरवतेतून मी ऐकला होता एक भयानक चित्कार. एकदा मध्यरात्रीच्या नीरवतेतून मी ऐकला होता एक भयानक चित्कार, पलीकडच्या परसात असलेल्या एका वृक्षाच्या काळ्याशार पान घुमटातून उफाळलेला. कोणत्या तरी पक्षाची प्राणांतिक किंकाळी, कोणत्या तरी पक्षाची प्राणांतिक किंकाळी, जी फोडत गेली दाही दिशांच्या तटस्थ तावदानी काचा. भ्रमिष्टपणाने धावली सैरावैरा अंतराळात आणि कोसळली पुन्हा चेंदा मेंदाहून त्याच वृक्षाच्या फांद्यातून साचलेल्या काळोखाच्या तळ्यामध्ये. नंतर त्या किंकाळीला फुटत होते धुमारे, नंतर त्या किंकाळीला फुटत होते धुमारे, चिणलेल्या पण तीव्र स्वरांचे. रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये घुसत होते अणकुजीदार झटके फांद्यातून फुटणाऱ्या अपस्माराचे. साऱ्या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड अकस्मात जागे झाले होते. साऱ्या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड अकस्मात जागे झाले. कुठल्या तरी दानवी अत्याचाराने आणि झाले होते स्वतःच एक आगतिक वेदनेचे वारुळ. पृथ्वीच्या छातीतून उमाळलेले आणि श्रुतीहीन आकाशाला हाक मारणारे. देव जाणे काय घडले असेल, देव जाणे काय घडले असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये. आले असेल एखादे जहर काळे रानमांजर अमावस्येच्या योनीतून बाहेर सरपटलेले. क्रूर चमकत्या नजरेतून ठिणग्यांचे बुंद ढाळणारे, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर लसलसत्या नखाळ पंजांनी चढणारे. त्याने अचानक अखेरच्या तळावरून घेतली असेल उडी, टाकली असेल झेप, उषक कालचे राजवरखी स्वप्न पाहणाऱ्या एखाद्या निद्रिस्त गोजीरवाण्या पाखरावर. मृत्यूच्या करवती दातात जागृत झालेल्या त्या पाखरानं फोडली असेल पहिली भीषण किंकाळी आणि तुकड्या तुकड्याने शरीर तुटत असताना घातल्या असतील त्या व्याकुळ विझणाऱ्या हाका भोवतालच्या विश्वाला. नसेल रानमांजर, असेल कदाचित घुबडही. नसेल रानमांजर, असेल कदाचित घुबडही, असेल कदाचित एखादा अजगरी सर्प. कृतांताचे विळखे घालून बुंध्यावर सरकणारा असेल काहीही. पक्षाऐवजी कुरतडली गेली असतील कदाचित त्याची पिलेही. पण एक खरे की त्या 10 मिनिटाच्या काळात परिसरातील एकाही वृक्षाचे एकही पान हलले नाही, काहीही शहारले नाही, काहीही उसासले नाही. क्षणार्धात झाले पुन्हा सारीकडे शांत शांत. दूर झालो मी खिडकीपासून, दूर झालो मी खिडकीपासून. पुन्हा मोठा केला रेडिओचा मंदावलेला गाज
आणि शिलगावला मेजावरचा दिवा. कुठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या इंद्रमहिरपी उभ्या राहिल्या माझ्या खोलीतील विषण्ण हवेवर, आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी त्यांना मिठी मारली माहेरवासी आधिरतेने. सावल्यात साखळलेल्या भिंती मुक्त झाल्या. त्यांनी धारण केले प्रचंड आकार पहाडासारखे आणि उभे केले क्षणार्धात माझ्यासमोर एक स्नेहमय शक्तिशाली आश्वासन. आयुष्यात पहिल्यांदाच दिलासा वाटला मला. आयुष्यात पहिल्यांदाच दिलासा वाटला मला की मी पक्षी नाही, की मी पक्षी नाही. या कवितेनंतर खरं तर काहीच बोलवत नाहीये. इथेच थांबूया. लवकरच एक नवीन संग्रह, एक नवीन कवी किंवा कवयित्री. धन्यवाद.